मायवेल रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही बनवत आहोत तुरीच्या सोल्याची भाजी। तर त्यासाठी इथे मी सोले उकडून घेतले आहेत आणि कांद्याची पेस्ट आहे, भाजून कांदा बारीक केला आहे मिक्सरमधून, आणि हे लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, टमाटर बारीक चिरून घेतला आहे, अद्रकची पेस्ट। त्यानंतर आपण इथे गॅसवर कढई ठेवत आहोत। 2 उबळी तेल घेते आहे मी इथे, तुमच्या भाषेत 2 चम्मच घेतले तरी चालेल। आता मी यामध्ये अर्धा चम्मच जवळपास मोहरी टाकत आहे। आता यामध्ये आपण थोडं जिरं टाकूया। त्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट बनवली होती ती टाकूया। कांदा भाजलेलाच आहे, त्यामुळे आपण याला जास्त वेळ भाजू नये। आता यामध्ये आपण टाकूया लसूण आणि जिऱ्याची पेस्ट। लगेचच आपण यामध्ये अद्रकची पेस्ट पण टाकूया। दोन मिनिट मसाला चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यावर त्यामध्ये आपण आता तिखट आणि मीठ टाकूया। चवीनुसार मीठ आणि हळद। त्यानंतर आपण यामध्ये चिरलेले टमाटर टाकत आहे। दोन मिनिट आपण टमाटरला छान प्रकारे शिजवून घेतलाय। आता यामध्ये आपण फुटाणे आणि खोबऱ्याचं कूट टाकूया, 1-1 चम्मच। आणि आता यामध्ये आपण पाणी टाकूया। आपल्याला हवे तेवढा रस्सा तेवढंच पाणी टाकावे, जास्त टाकू नका, कारण आपण सोले पहिलेच उकडून घेतले आहेत। पाणी टाकल्यानंतर आपण याला उकळी येईपर्यंत असेच ठेवूया। उकळी आली आहे, आता आपण यामध्ये उकडलेले सोले टाकूया आणि 2 मिनिट वाफेवर शिजू देऊया। आता 2 मिनिट झाले आहे गाईज, आणि तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसत आहे। आता यावरून आपण थोडी कोथिंबीर टाकूया।